नमस्कार. लोकप्रशासनाच्या ह्या लेक्चरमध्ये आज आपण प्रशिक्षणाची उद्दिष्टे काय आहेत हे या ठिकाणी पाहणार आहोत. प्रशिक्षणाने व्यावसायिक ज्ञान संपादन करणे सहज होते. पदवी संपादन करून ज्यावेळी उमेदवार नोकरीत प्रवेश करतो तेव्हा त्याला कार्य पार पाडण्याची कुशलता, तंत्र या बाबी अवगत नसतात. अशावेळी प्रशिक्षणाच्या माध्यमातून अशा स्वरूपाचे ज्ञान त्याला त्या ठिकाणी देण्यात येते. सिंघवी यांच्या मते प्रशिक्षण हा असा संघटित प्रयत्न आहे की ज्याद्वारे नोकरांना व्यावसायिक ज्ञान दिले जाऊन त्यांच्यामध्ये चातुर्याची लागण केली जाते. ज्या खात्यात नोकर कार्य करतात त्या खात्याच्या हेतूसंबंधी त्यांच्यात आपुलकी ही निर्माण करण्यात येत असते. खात्याचा हेतू साध्य करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने भरीव योगदान करावे अशी व्यवस्था यामधून करण्यात येते. प्रत्येकाचे आपले कार्य, आपले स्वतःचे योगदान हे उत्तम असावे, अधिक असावे, चांगले असावे या दृष्टिकोनातून प्रशिक्षण हे देण्यात येत असते. आणि ज्यावेळेस पदवी संपादन करून हे तरुण या सार्वजनिक अथवा शासकीय सेवेमध्ये सामील होतात त्यावेळी या तरुणांना आपल्या कार्य जबाबदारीची हवी त्या प्रमाणामध्ये जाणीव ही त्या ठिकाणी नसते. त्यामुळे अशा वेळी आपण बघतो की त्यांना त्यांची कार्य, त्यांचे जबाबदाऱ्या याबाबत जाणीव करून देणे, माहिती देणे हे आवश्यक आहे. आणि हे कार्य जे आहे हे अशावेळी प्रशिक्षणाच्या माध्यमातून करण्यात येत असतं. प्रशिक्षण जे आहे हे भविष्यकालीन व्यवस्थेचा आधार आहे. प्रशिक्षणाचा उद्देश केवळ नोकरांच्या वर्तमान कार्यात प्रभावीपणा व कार्यक्षमता निर्माण करणे एवढाच नसतो, तर नोकरांना प्रशिक्षणाचा मुख्य हेतू वरिष्ठ पदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी समर्थ बनविणे हा आहे. वरिष्ठ पदाची सत्ता व जबाबदारी सांभाळण्याची शक्ती नोकरांमध्ये प्रशिक्षणाद्वारे निर्माण केली जाते. रोस्ट पोलेक यांच्या मते जर प्रशिक्षण रूपी वृक्षाची गोड फळे चाखायची असतील तर वेळ, कौशल्य व पैसा यांची अत्यंत चातुर्याने गुंतवणूक करायला हवी. वर्तमान काळात कर्मचाऱ्यांनी संपूर्ण कार्यक्षमतेने आपले कार्य करून ते प्रभावीपणे करावे यासाठी प्रशिक्षण हा भाग या सनदी सेवेमध्ये अतिशय महत्त्वाचा असा आपल्याला दिसून येतो. तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याला काही काळानंतर त्याची नियुक्ती असणाऱ्या पदापेक्षा वरिष्ठ पदावर कार्य करावे लागते. अशावेळी ह्या वरिष्ठ पदाची कार्य व जबाबदारी सांभाळण्याची कुवत त्याच्यामध्ये यावी आणि ते वरिष्ठ पद त्यांनी समर्थपणे त्या ठिकाणी पेलावे यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे ठरते. तसेच प्रशिक्षणामुळे ह्या सनदी सेवकांमध्ये, कर्मचाऱ्यांमध्ये आपण बघतो की नवीन दृष्टिकोनाची निर्मिती ही त्यांच्यामध्ये होत असते. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून आपल्या
नियंत्रणाखालील कनिष्ठांशी हा दैनंदिन संपर्क करायला हवा. कारण आजचे कनिष्ठ उद्याचे वरिष्ठ असतात. टेलिफोनवरील संभाषण, बैठकी, फाईल याद्वारे कनिष्ठांना अनुभव प्राप्त होत असतो. या अनुभवाचा उपयोग आत्मविश्वास, बौद्धिक वाढ व आकलनशक्ती विकसित करण्यासाठी झाला पाहिजे. याचाच अर्थ असा की सर्व बाबींचा उपयोग नवीन दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी केला गेला पाहिजे. प्रशिक्षणाद्वारे प्रस्थापित व्यवस्थेच्या क्रियाशीलतेत, प्रभावशीलतेत व गतिशीलतेत वाढ ही केली जाते. बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःत बदल करून घेण्याची व तसेच परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन त्यानुसार कारवाई करण्याची क्षमता ही या सेवकांमध्ये निर्माण झाली पाहिजे. कारण बदलती परिस्थिती, बदलता काळ या अनुषंगाने त्या कर्मचाऱ्याला आपली कार्य ही पार पाडता यायला हवी. आणि अशा वेळी ह्या कर्मचाऱ्यांमध्ये अशा नवनवीन दृष्टिकोनाचा विकास हा व्हायला हवा. हे कार्य प्रामुख्याने प्रशिक्षणाच्या माध्यमातून होत असलेलं आपल्याला दिसून येते. यामधून त्या कर्मचाऱ्यामध्ये जी आहे ती प्रभावशीलता, क्रियाशीलता, गतिशीलता ही वाढत जाते आणि बदलत्या परिस्थितीला अनुरूप ते कर्मचारी त्या ठिकाणी कार्य करीत असतात. तसेच प्रशिक्षणाने उच्चतम कुशलता ही त्या कर्मचाऱ्यामध्ये निर्माण होत असते. जर सरकारी नोकरांना प्रशिक्षण दिले नाही तर ते केवळ एखाद्या यंत्राप्रमाणे, म्हणजे ज्या पद्धतीने यंत्र संयोजित कार्य फक्त संयोजित स्वरूपात ते कार्य करीत असते त्या पद्धतीने काम करतील. त्यांचे क्षेत्र काय होईल की त्यांच्या विभागापुरतं मर्यादित होईल. परंतु प्रशिक्षणाद्वारे नोकरांना त्यांचे समाजासाठी काय कर्तव्य आहे व ते कशा रीतीने पार पाडता येईल यांचे देखील ज्ञान हे मिळत असते. म्हणजेच कर्मचाऱ्यामध्ये आपली कार्य, आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी उच्च दर्जाची कुशलता ही निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. हा एक प्रशिक्षणाचा फार महत्त्वाचा असा उद्देश आहे की कर्मचाऱ्यामध्ये ह्या स्किल डेव्हलपमेंट किंवा ही कुशलता ही निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सातत्याने होत असतो. त्याचबरोबर आपण बघतो की कर्मचाऱ्यांमध्ये निष्ठापूर्वक व जबाबदारीने कार्य पार पाडण्याची क्षमता व वृत्ती ही प्रशिक्षणातून तयार करण्यात येते. जर प्रशासनात जबाबदारीचा अभाव असेल किंवा एक दुसऱ्यावर कार्य ढकलण्याची वृत्ती असेल तर प्रशासकीय व्यवस्था ही त्या ठिकाणी कोलमडून जाऊ शकते. तर अशा पद्धतीनं प्रशिक्षणामधून ह्या जबाबदारीच्या तत्वाचा विकास करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. कारण काय, जो व्यक्ती ज्या कार्यासाठी जबाबदार ठरविण्यात आलेला आहे त्या व्यक्तीने ते कार्य वेळेत व जबाबदारीने पार पाडणे आवश्यक असते. अशा जबाबदारीचा कर्मचाऱ्यांमध्ये विकास हा या प्रशिक्षणाच्या माध्यमातून करण्यात येत असतो.
सोबतच प्रशिक्षणाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांमध्ये मनोबलाचेही वाढ करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. प्रशिक्षणाद्वारे सेवकांमध्ये दृढता व साहसपूर्वक कार्य करण्याची जिज्ञासा ही वाढीला लावण्यासंबंधीची मनोवृत्ती निर्माण केली जाते. प्रशिक्षणात सेवकांच्या नैतिकतेवर व निष्पक्षपातीपणावर अधिक भर दिला जातो आणि त्यामुळं त्यांचे नैतिक पतन हे होत नाही. तर मॉरल इथिक्स ह्या बाबीवरही या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भर देण्यात येतो. प्रशिक्षणाद्वारे नोकरांचा दृष्टिकोन हा अधिक व्यापक कसा होईल या बाबीकडे मोठ्या यानं बघण्यात येते. सेवकांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर संपूर्ण प्रशासन व्यवस्था आणि या प्रशासन व्यवस्थेचे यश जे आहे ते अवलंबून असते. आणि आपण बघतो की सेवकांमध्ये अशी निर्णय क्षमता ही या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विकसित करण्यात येते. अशी निर्णय क्षमता विकसित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या प्रशिक्षणाच्या माध्यमातून होत असलेले आपल्याला दिसून येतात. असे विविध स्वरूपाचे हे प्रशिक्षणाचे उद्देश या ठिकाणी आपल्याला बघावेस मिळतात. धन्यवाद.